सगळे मस्त मजेत आहे का? तर आम्ही चाललोय बघा आता मस्त असं शाळेत आवरून. तर संत तुकाराम महाराजांची पालखी आहे, आलेली आहे समावी शाळेमध्ये. मग म्हटलं चला दर्शन वगैरे घ्यावं. तर हे बघा कसे दिसत आहेत. तुमचं काय म्हणणं आहे का? चला रामकृष्ण हरी. हां चला पालखीला जाऊया. चला. हां काल काय एवढी गर्दी नव्हती काय? आता आज बघूया किती गर्दी आहे काय आहे. आज खूप गर्दी आहे. तिकडं मॅडम मोबाईलवर चालू आहे फोटो बिटो काढायचं. आज भरपूर गर्दी आहे. सगळे माऊलीच माऊलीत आज. हां पुन्हा आता आम्ही पण माऊलीचा लुक केलाय. टिक्का लावायचा आहे. टिक्का आता लावायचं पुढे गेल्यावर शाळेपाशी लावू टिक्का आपण. हां तर चला तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने आता दाखवते गर्दी किती आहे आता रोडला. ते हे बघा गर्दी आणखीन पुढं भरपूर आहे बरं का. भरपूर गर्दी आहे. पण गेल्या वर्षी खूप गर्दी होती, ह्या वर्षी जेवढी नाही. या वर्षी जास्त आहे. बरं आता सुरुवात झाली, आता पालखी अजून यायची. होय का? मला वाटलं गेल्या वर्षी आपण तिथं होतो त्यावेळेस किती गर्दी होती ना, त्याच्यामुळे असं वाटलं की आता जास्त गर्दी नाही. पालखी यायची, प्रस्थान व्हायचं. पालखी यायची तर एवढी गर्दी आहे. पालखी आल्यानंतर ना बघू आता किती गर्दी आहे काय आहे ते. चला 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 हाय ना. चला का ते पुढे जावा तिकडे. नाही कंदा नंतर लावायचं आहे नंतर ना. हे इकडे बघा हे असं काय नाही घ्यायचं प्यायचं. चला गपचिप पैसा ना पाणी. हा पैसे दे इकडे. चल मग हा रडा. तुम्ही काय बारकी आहे का? हाय का? काय गरज नाही. चला गपचिप. तर चला आता गंध लावून झालाय बर का. आता कसं दिसतंय बघा ही तीन बघा बरं कसं एकदम चकाट दिसायला लागलं. तुकाराम महाराजांच्या पालखीत चालल्यासारखं वाटतं ना आता. गंध वगैरे लावून सगळं. मग काय तर आता एक तुळस घेऊन फोटो वगैरे काढायचा आहे मला. काय का नाही? चला जाऊया आपण आता आतमध्ये. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पहिल्यांदा जटेकरांचं गृहरिंगण होईल. अतिशय नयनरम्य देखावा, अतिशय उत्साहाचं वातावरण. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सुरू आहे अतिशय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. या समोरच्या बाजूला जो बायक
चप्पल घेऊन सॉरी असं